आहेत का नचिकेतराव? गुड मॉर्निंग अप्पा. मी स्वतः तुला घरी न्यायला आलोय. मी आलो असतो ना, आम्ही येणारच होतो. नाही असं कसं, मान असतो तो नात जावयाचा. हे काय? कुलदैवतेचा टिळा आहे हा. आमच्याकडे पद्धतच आहे तशी. जावयाला ज्या वेळेला पहिल्यांदा घरी जेवायला बोलवतात तेव्हा हा टिळा लावतात. ग्रेट. आय एम ऑनर्ड. चल आधीच मी येतो जेवण. बाय. हो चला चला. ग्रह बदलतात ऐकलं होतं, पण भाईचे ग्रह एकदमच बदलले. शनी प्रसन्न झालाय बाईला. एवढं कसं काढणार मी? केवढं वाढलंय? अरे तरुण मुलांना वाघासारखी भूक लागते. तुझं तुलाही समजणार नाही कधी फस्त केलंस ते. बरोबर आहे. अरे वरण भातावर तूप वाढा त्याच्या. चला करा सुरुवात. नमः पार्वती पते हर हर महादेव. छान झालंय. काकू कोशिंबीर आहे थोडी. हो वाटते. पोटभर जेवा. लोणचं वाढू का रे अजून? नाही आहे ना. हे काय? अगं भाजी आहे का त्याच्या पानात? नाही नाही, घेतो घेतो. किती संकोच करतोस रे? हो भारीच लाजतोस बाई. घे ना अरे, आमटी तरी घे. एवढं खाल्लं तर इथंच झोपेन मी. झोप येईल म्हणून कमी जेवतोस की काय? संकोच करू नकोस. अरे आता हे तुझंच घर आहे. हो पण पोट भरलंय माझं. अरे जेवण झाल्यावर अंताक्षरी खेळायचे. गाता गाता मस्त सगळं पचून जाईल. हे आणि प्रसन्न भाऊजी त्याचीच तयारी करतायत. सुंदर सुरावट ऐकूनच आता अंताक्षरीचा मूड बनलेला आहे. मग दंगा घालू आज नुसता मस्त. पण बाबा, मला अंताक्षरी खेळायला अजिबात आवडत नाही. घ्या. अरे मग तू तिथे शांत बसून ऐक. का नाही तयार व्हायला हवा गाणं शिकायला? काय चिन्मयानंद केतकर एका जागी किती वेळ असे शांत बसू शकणार आहेत? अरे नाही, बसेल बसेल तो. शाणा आहे आमचा चिनू. काय चिनू? हा, या गुणी बाळाला उद्या मामाकडे सोडून येणार आहे मी. अरे वा, मजा आहे तुझी. जा बसा. काय इथे बसा तुम्ही. हो बरं. वा, मैफिलीसाठी सगळं घर अगदी सजलेलं दिसतंय. म्हणजे काय अप्पा, आज अगदी मैफलच रंगणार आहे बघा. हा चला चला सुरू करूया अंताक्षरी. हो सौभाग्यवती थांबा. काय त्याआधी मला नचिकेतला एक भेटवस्तू द्यायची आहे. अरे वा, क्या बात आहे. अरे म्हणजे काय, आपला होणारा जावई येतो. ये नचिकेत ये. थँक्यू. आयुष्यमान भव. यापूर्वी माझ्या हातून कळत न कळत अनेकदा तुझा अपमान झाला. मी तुला कांगारू म्हणून हिणवलं, पण आजपासून तू या घराचा सदस्य आहे. मी जे काही वागलोय त्याबद्दल तू मला मोठ्या मनाने क्षमा कर. आता यापुढे या घरात तुला चांगलीच वागणूक मिळेल. अप्पा, यू आर रिअली एल्डर टू मी.
तुम्हाला पूर्ण राईट आहे मला बोलायचा आणि आय लर्न अ लॉट फ्रॉम यू. तुम्ही मला ऍक्सेप्ट केलं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. अरे हा तुझा नम्रपणा आहे आणि तोच मला आवडलाय. बस बस. चला सुरू करूया. आता आपण ना बायकांविरुद्ध पुरुष असे गट पाडूया. चालेल सुरू करूया चला. पहिला सा रे ग म प ध नि सा 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 वरनं चालू करूया. मानसी काय आपलं कार्ट गेलं कुठे? हो इथेच होता मगाशी. चिनू 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 चिन्मयानंदा. अरे असेल इथेच कुठेतरी. हो मी आत बघून येते. पाणी प्यायला गेला असेल. हा बघ बघ. चिन्मयानंदा. चिनू चिनू इथे पण नाहीये. चिनू चिनू अहो इथे तर नाहीये तो. अरे इथे सगळे मिळून चर्चा करत बसण्यापेक्षा त्याला शोधा. चला आपण बाहेर जाऊया. तुम्ही वर जाऊन बघा. वहिनी चल 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 चल. कुठे वर असेल का? बघूया. चिनू ए चिनू. कुठे गेला हा मुलगा? चिनू चिन्मयानंदा. ते तो दरवाजा उघडा दिसतोय. तिथे जाऊन बघूया जरा. चल चला चल. चिनू सत्याना. काय झालं दादा? खोट्याच्या कपाळी गोटा. आता म्हण सत्यमेव जयते. हा सत्यमेव जयते. ते झालं ना हिट. सत्याना. आपा 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 झालं ना. मी जाऊ ना. थांब. काय रोज काहीतरी नवीन करण्यापेक्षा काय तुमची सगळी गुपितं असतील ती एकदा सांगून टाका मला. हा दिगंबर बोलतो हे मला आज समजलं. आता उद्या आणखीन काहीतरी नवीन समजेल. नाही अहो आता संपली सगळी गुपित. काहीच नाहीयेत. हो की नाही सई? हो. हा हो अप्पा खरंच आता काहीच नाहीये. हा नक्की का? नाही नाही खरंच काही नाही आप्पा. बर बर मग ठीक आहे. दिगंबरा आता तू माझ्या समोर बोलू शकतोस. हा ना. नाही बोलायचंच आहे. नाही आपण खूप बोलायचं राहिलंय. कंट्रोल कंट्रोल. लगेच आज नको. अप्पा जरा नो मोर सिक्रेट्स ना. तुम्हाला आता सगळं कळलं. पण मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. अप्पा नमस्कार. येऊ का? या ना या वकील साहेब या. अहो तुमची सगळ्यांची ओळख करून देतो. हे केसकर वकील.
अहो आप्पा, तुम्ही अचानक आज वकिलांना का बोलावून घेतलंय? अरे सांगतो ना, एक महत्वाची अशी घोषणा करायची आज मला. तुम्हा सगळ्यांना सांगायला मला अतिशय आनंद होतो की आजपासून नचिकेत हा आपल्या पूर्णान्न खाद्य व्यवसायात 10% भागीदार असेल. तेव्हा त्यानं माझा हा प्रस्ताव स्वीकारावा अशी माझी त्याला नम्र विनंती आहे. वकील साहेब, सगळी कागदपत्र तयार करून आणली आहेत ना? हो, रेडी आहेत. वा, उत्तम. म्हणजे आजच सगळं कागदोपत्री करून टाकूया. हं? हा, एक मिनिट अप्पा. दिस इज युअर फॅमिली बिझनेस. मी कसा पार्टनर होऊ शकतो? अरे नचिकेत, आता तू देखील आमच्याच कुटुंबाचा एक भाग होणार आहेस, नाही का? हो, आणि तू आल्यामुळे व्यवसायाला फायदाच होईल. हो ना, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. हे बघ नचिकेत, प्रसन्न आणि मानसी हे दोघ जण दुकानात असतीलच. फक्त ते आधुनिक तंत्रज्ञान जे काही आहे ना, तो भाग तू सांभाळ आणि आपला व्यवसाय वाढव. आणि तसंही तू दुकानाचा ऍप बनवून सहभागी झालाच आहेस की. हो, अप्पा मी मदत करीन, पण पार्टनरशिपची काय गरज आहे? अरे तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तर एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे. हे बघ, नाही म्हणू नकोस. नाही अप्पा, दिस इज रिअली अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. आणि सडनली होत आहे सगळं खूप. आय नीड सम टाइम टू थिंक. चल नचिकेत, नचिकेत, वकील साहेब, मला क्षमा करा. तुमची खेप वाया गेली. अरे काय हरकत नाही आप्पा. ठीक आहे, येतो मग मी. या 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 या. ताई, वर माझ्या खोलीत ये. तुझ्याशी बोलायचंय जरा. काय बोलायचं होतं आप्पा? हे बाळा, खूप दुःख होतंय ग. माझ्या मनाला यातना होत आहे. तुझं आणि नचिकेतचं जरी लग्न झालेलं नसलं तरी त्याला मात्र मी आपल्या कुटुंबाचा एक भाग मानायला लागलेलो आहे. नातं जोडायचं तर ते अगदी मनापासून जोडायचं असं माझं तत्व आहे. पण त्यानं अजून मला माफ केलंय असं दिसत नाहीये. हो नाही हो आप्पा, त्याच्या मनात तुमच्याविषयी काहीही राग नाहीये आता. अगं पण तो जे वागतोय त्याच्यावरनं कुणाची हीच समजूत होईल की जी माझी झाली आहे. आप्पा कदाचित त्याला संकोच वाटत असेल. ते बाळा, अगं आपल्या माणसांमध्ये कसला आलाय ग संकोच. हे बघ, त्याच्या येण्याने आपल्याला व्यावसायिक फायदा होईल असं वाटलं मला, म्हणून मी अगदी निर्मळ मनाने त्याच्या समोर हा प्रस्ताव ठेवला. माझ्या मनाचा नाही, निदान वयाचा तरी विचार करेल असं वाटलं होतं मला. पण नाही, थेट नकार देऊन टाकला त्यानं मला. आप्पा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ना. जे वाटायचं ते वाटतंच ग. पण एक गोष्ट लक्षात असू दे, काय? त्याने खरंच जर माझा हा प्रस्ताव नाकारला तर मला कदाचित काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल.
भाई अरे एवढा चांगला निर्णय घेतलाय त्या हिटलरने तुझ्या बाजूने आणि तू नाही नाही करतोयस. बिकॉज मला तर नाही पटत आहे. अरे तुझं ना सगळं कठीणच आहे. आधी तो हिटलर अडून बसला होता, आता तू अडून बसलायस. काय झालं? सईचा फोन. हॅलो. ओ गॉड. ठीक आहे, आय एम कमिंग. या. अहो तसं नाहीये अप्पा. म्हणजे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी नाही घेऊ शकत ही पार्टनरशिप. नको घेऊस ना. याचा अर्थ एकच निघतो की तू अजून मला स्वीकारलेलं नाहीयेस. अप्पा असं नाहीये. नाहीये कसं? असंच आहे ते. म्हणूनच मला शिक्षा म्हणून माझ्या व्यवसायातला तू नाकारलेला हिस्सा मी धर्मादाय संस्थेला दान करतोय. अप्पा प्लीज असं करू नका प्लीज. नाही, तुझ्यावर राग म्हणून मी हे काही करत नाहीये. तर मी तुझ्याशी वाईट वागलो हे पटलंय मला आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हे दान करतोय असं समजा. अहो हा काय हट्ट आहे? हट्ट नाहीये हा, पण त्यानं अजूनही मला आपलं मानलं नाहीये म्हणून मी हे सगळं करतोय. अप्पा तुम्ही माझेच आहेत. युअर साईज ग्रँडफादर, तसं युअर माय ग्रँडफादर. अरे मग मी देत असलेली भागीदारी तू का नाकारतोयस? अरे तू तरी एवढा अडून का बसतोयस? आता उद्या लग्न झाल्यावर तो आमचाच नाही का होणार? मग तेव्हा आम्ही जे देणार आहे ते आत्ता दिलंय असं समज. हो बरोबर आहे. तू मनात कसलीही शंका बाळगू नकोस बरं. हो नचिकेत, तू ना नको तेवढा विचार करतोयस आणि मलाही असं वाटतं की तू ही भागीदारी घ्यायला हवीस. हो चल आता पटकन होकार देऊन टाक बघू. ओके फाईन. ओके. धन्यवाद नचिकेत. आता तू मला आपलं मानलंयस हे मला पटलं. सौभाग्यवती ओ सई, हो काहीतरी गोड घेऊन या खायला. अरे हो हो आणतो ना. चल का साई? बस बस. बैस बैस बैस. बरं मी काय म्हणतो नचिकेत, तू आता लगेच सगळं सांभाळ. हा हो प्रसन्न, तू सगळं समजावून सांग त्याला. नचिकेत पण तुझी सध्याची नोकरी सांभाळून तुला हे सगळं जमणार आहे का? नाही म्हणजे नोकरी सांभाळून वेळ काढणं जरा जड असतं रे. अरे म्हणून तर आमचा शैलेश घरचा व्यवसाय असून सुद्धा त्यात पडला नाही रे. अरे म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की त्यांनी नोकरी सोडावी? हो म्हणजे आता वेळ काढायचा म्हणजे नोकरी सोडावीच लागणार ना. नको नको, तशी काही एक गरज नाहीये आता. हा हळूहळू शिकेल तो आणि योग्य वेळ आली की नोकरी सोडेल. प्रसन्न, मला एक सांग, तांत्रिक बाबीं व्यतिरिक्त हा नचिकेत आणखीन काय काय सांभाळू शकेल? आप्पा तो हुशार आहे. अहो तो लवकरच सगळं शिकून घेऊन संपूर्ण व्यवसाय सांभाळेल आणि नुसता व्यवसाय सांभाळणार नाही तर तो आणखीन वाढवेल बघा. वा, म्हणजे माझी निवड योग्य आहे. आप्पा तुमची नाही बरं का, सईची निवड योग्य आहे. हा, काय सई बरोबर आहे ना?